मुख्यमंत्री, राज्याचे बडे दिग्गज नेते अजित पवार ज्यांनी प्रशासनात काम केलेलं आहे त्यांचा अपघात झाला, अद्याप देखील ही माहिती समोर येत नाही. म्हणजे जे तुम्ही म्हणालात ही त्यातली सगळ्यात मोठी विसंगती आहे की ज्या व्यक्तीनं प्रशासन गतिमान केलं आणि ज्या व्यक्तीचा जो वचक प्रशासनावर होता त्यांच्याच बाबतीत घडलेल्या दुर्दैवी घटनेचा जो तपासणी अहवाल आहे तो येण्यासाठीच दिरंगाई व्हावी, मला वाटतं हे दुर्दैव आहे. खरं तर पण अजित पवार आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु अजित पवार यांच्या जाण्याने अनेक प्रश्न जे आहेत ते राज्याच्या राजकारणात खरं तर निर्माण झालेले आहेत. सातत्यानं वारंवार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येणार आणि अजित पवार देखील त्यासाठी इंटरेस्टेड होते आणि काही अजित पवारांच्या पक्षाकडनं सांगण्यात येते की आमच्यापर्यंत विलिनीकरणाच्या संदर्भात कोणती चर्चा केली नाही. परंतु याच्यातली सत्यता काय नक्की नेमकी कोल्हेजी? कारण की तुम्ही अजित पवार आणि तुम्ही ह्यापूर्वी अनेक बैठका तुमच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या होत्या. या संदर्भातली जी काही माहिती ही सगळी पब्लिक डोमेनमध्ये आहे आणि जर आपण जसं म्हणता की काही नेते जर म्हणत असतील की या संदर्भात कोणतीही कल्पना नाही, तर जनतेला हे माहीत आहे की पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत असताना अगदी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जो माझा मतदारसंघ आहे त्याचं उदाहरण देतो, 33 जिल्हा परिषदेच्या जागांपैकी 30 ठिकाणी उमेदवार फक्त घड्याळाचं चिन्ह घेऊन लढतात. मग ज्यांनी एबी फॉर्म दिले त्यांना हा प्रश्न पडला नसेल की जे अशोक बापू पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार होते त्यांच्या पत्नी या घड्याळाच्या चिन्हावर कशा काय लढतात हे एबी फॉर्म देताना विचारलं गेलं नसेल. हर्षवर्धन पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत त्यांच्या कन्या अंकिता पाटील या घड्याळाच्या चिन्हावर कशा लढतात तर हे विचारलं गेलं नसेल का हो? त्यामुळे या संदर्भात कुणाला कल्पना नव्हती का याविषयीच पहिलं प्रश्नचिन्ह होतं.